आत्ता आपल्या अनुभवाला जे जीवन येतं ते सुखदुःख मिश्रित जीवन आहे. म्हणजे अगदी पूर्णतया आनंदच आनंद आहे असं आपण आत्ता नाही म्हणू शकत आहोत. कारण सुखदुःख मिश्रित तो आनंद आहे. आणि तो आनंद कसा आहे तर क्षणभंगूर आहे. येतो सुद्धा आनंद अनुभवायला जीवनामध्ये, पण तो कसा आहे क्षणिक आनंद असतो. लगेचच त्याचं रूपांतर दुःखामध्ये झालेलं आहे किंवा आनंदाच्या अभावामध्ये झालेलं आहे असं आपल्या लक्षात येतं. उदाहरणार्थ, कुठलाही जीवनातला तुमचा एखादा प्रसंग आनंदाचा आठवून बघा. तुमच्या असं लक्षात येतं की ज्याला आपण निर्भेळ आनंद म्हणतो की दुःख विरहित आनंद असा फारच कमी वेळेला किंबहुना अगदी क्वचितच अनुभवायला आला असेल तर असेल, अन्यथा प्रत्येक वेळेला त्या आनंदाच्या बरोबर काहीतरी दुःखाचं अस्तर जोडलेलंच आहे असं आपल्या लक्षात येतं. एक मुलगी बोर्डाच्या परीक्षेमध्ये पहिली आली आणि अर्थातच म्हणजे हे पूर्वीच्या काळातलं उदाहरण आहे. ती पहिली आल्यामुळे तिचा सत्कार, तिचं अभिनंदन याचा वर्षाव एकीकडे सुरू झाला आणि त्याच वेळेला तिच्याच घरामध्ये असलेला तिचा जुळा भाऊ तो त्या बोर्डाच्या परीक्षेत नापास झालेला होता. आता हे उदाहरण जर पाहिलं आपण तर लक्षात येईल की एकीकडे अतिशय आनंद, खरं तर पूर्ण आनंद मिळावा अशी ती स्थिती, परंतु त्याही मध्ये दुःखाची एक किनार आहे. आता ती जी मुलगी आहे जी बोर्डात पहिली आलेली होती, तिला तो आनंद अगदी मोकळ्या मनाने घेता येईल का तर नाही घेता येणार, कारण सुखाबरोबर दुःख आहे, आनंदाबरोबर दुःख मिश्रित झालेलं आहे. ही अशी कितीतरी उदाहरणं आपल्याला प्रत्येकाला आठवून जातील. म्हणजे अशा रीतीने एकतर आनंदाबरोबर दुःखाची किनार कुठेतरी त्याला जोडलेली असते, ते दोन्ही हातात हात घालून जातात असं श्री अरविंदांनी सुद्धा त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि नाहीतर त्या आनंदाच्या अभावामध्ये त्याचं रूपांतर होतं. आणि हा सगळ्यांच्या आपल्या नेहमीच्या अनुभवाचा विषय आहे. आणि तरी देखील आपल्याला खऱ्या आनंदाकडे त्वरेने जावं अशी इच्छा होत नाही. ही किती गमतीची गोष्ट आहे बघा.